नीट निकालानंतरही घोळ कायम. उत्तरपत्रिकेत 522 गुण, मात्र स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण. विद्यार्थी संभ्रमात, पालक न्यायालयात दाद मागणार. देशात एकीकडे नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशात एकीकडे नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. असे असताना नीट UG परीक्षेभोवतीचं वादळ काही केला थांबायचं नाव घेत नाही. आधीच पेपरफुटी, त्यानंतर पुनर्परीक्षा आणि आता थेट गुणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कोअर कार्डवर अवघे 65 गुण दाखवल्याचा आरोप बीड मधील एका परीक्षार्थीने केलेला आहे. बीडमधील या प्रकरणामुळे NTAच्या मूल्यमापन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरू झाली आहे. बीडमधील विद्यार्थी सोहम गवते यांनी नीट UG परीक्षेनंतर आपल्या उत्तरपत्रिकेच्या आधारे 522 गुण मिळत असल्याचा दावा केला आहे. मात्र NTAने जाहीर केलेल्या अधिकृत स्कोअर कार्डमध्ये त्याला केवळ 95 गुण देण्यात आल्याचं समोर आले. नीट पेपरफुटीनंतर 21 जून रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल 16 जुलैला जाहीर झाला आहे. मात्र या निकालात प्रचंड गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे. आन्सर कीनुसार 522 गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कोअर कार्डवर मात्र अवघे 95 गुण मिळाल्याचं विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तीव्र संताप आणि तणावाचं वातावरण आहे. बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. राज्यपातळीवर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आन्सर कीप्रमाणे मोजलेल्या गुणांपेक्षा कित्येक पटीने कमी गुण स्कोअर कार्डवर दिसत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्ग संभ्रमात आहे. NTAच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेच. आधीच पेपरफुटीमुळे बदनाम झालेली NTA आता यावर काय स्पष्टीकरण देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. 21 जून 2026चा मुलांनी जो नीटचा पेपर दिल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर त्याचं क्वेश्चन पेपर चेक केले. त्याला 537 मार्क येत होते आणि 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पोर्टलवर NTAने जी OMR शीट आहे तर ती त्यांनी काय केली, तिथं रिलीज केली. आम्ही ती डाउनलोड केली आणि 16 तारखेला त्यांचा ज्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर NTAने स्कोअर कार्ड आणि त्यांची जी मूळ ओरिजिनल ॲन्सर की आहे ती त्यांनी त्याच्यावर रिलीज केली. आम्ही ती प्रोव्हाइड केली, डाउनलोड केली आणि असे ॲन्सर की ओरिजिनल आणि OMR शीट त्याचं बघितलं तर 522 मार्क येतात आणि त्यांच्या स्कोअर कार्डवरती NTAच्या फक्त 95 मार्क्सच आलेले आहेत. सरकारकडे आणि NTAकडे एवढीच मागणी आहे की आमची जी ओरिजिनल जी OMR शीट आहे आणि त्यांची ॲन्सर की या दोन्ही चेक करावं आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. काय सांगणार सर, असा निकाल हाती येणं आम्हाला तर अपेक्षित नव्हतंच सर. कारण की त्यांनी एवढी मेहनत केली होती सर की तो रात्रंदिवस म्हणजे अभ्यासच करत होता. कधीच असा तो पूर्ण फॅमिलीत इन्व्हॉल्व झाला नाही, कधी नातेवाईकाशी कुठलंच कॉन्टॅक्ट, हे सगळं त्याचं बंद होतं सर. त्याने 3 वर्ष मेहनत केली आणि 3 वर्ष मेहनत करून सर त्याने पेपर दिला. पेपर दिल्याच्या नंतर निकालही त्याचा म्हणजे त्या ॲन्सर की आल्याच्यानंतर आम्ही चेक केलं तर त्याला 537 येत होते. नंतर मग हे NDA वाल्यांचे आल्याच्या नंतर त्याला 522 येऊ लागले आणि स्कोअर कार्ड आल्याच्या नंतर तर त्याच्यात डायरेक्ट 95च आले. त्याच्यामुळे तो इतका म्हणजे असं हे होऊन गेलो तर आम्ही की असं कसं होऊ शकतं, एवढा अभ्यास करून पेपर चांगला जाऊन जर असा निकाल हाती येतोय तर करायचंय काय कसं. मागणी आमची की जो निकाल असा आलेला आहे त्याचं ते पूर्ण चेक करून रिझल्ट चांगला द्यावा त्याचा डबल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.